राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली होती। आपल्याला पुन्हा संधी मिळावी यासाठी टर्म संपलेले खासदार पार्टी हायकमांडच्या गाठी भेटी घेत होते। कुणाला उमेदवारी मिळणार यावर अखेर पडदा पडलाय। भाजपने 4 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे। त्यात कुणाला संधी मिळाली आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। राज्यसभेच्या उमेदवारीत भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र। नगरसेविका माया इवनाते राज्यसभेच्या खासदार होणार। भाजपने इवनातेंबाबत दाखवली माया। नवनीत राणा विजय रहाटकरांचा पत्ता पुन्हा कट। राष्ट्रपतींच्या निकटवर्तीय थेट राज्यसभेच्या खासदार होणार। राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। 10 राज्यातील 37 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाते। महाराष्ट्रातून भाजपने 4 जणांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे। वजनदार नेत्यांना डावलत भाजपने नगरसेविका असलेल्या माया इवनातेंना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय। नागपुरात काम करणारी आपली हक्काची नगरसेविका आता थेट सर्वोच्च सदनात जाणार याचा आनंद कुटुंबीय व्यक्त करतायत। पूरे परिवार में, पूरे समाज में खुशी की लहर। होली की एक हमको ये जश्न के साथ ये भी फैमिली को जश्न मिला है भारतीय जनता पार्टी के दर से। इतने साल उन्होंने 35 साल भारतीय जनता पार्टी में काम किया है, जनता की सेवा की है, उनका फल है। जो आयोग में अध्यक्ष रहे, महापौर बनाए उनको, और अभी ये तो इससे ज़्यादा खुशी और क्या रहेगी फैमिली को। मैं इनसे पिछले 25 सालों से जानता हूँ इनको। पहले हमारे घर के सामने रहते थे और इन्होंने हमारे वार्ड की बहुत सेवा की। और आज भी कोई भी काम के लिए हम चले जाए इनके पास तो कभी नहीं बोलते और तुरंत काम कराए थे। समझे कि इनकी राज्यसभा सदस्य बोल के नियुक्ति हुई है, इसके लिए मैं इतना खुश हूँ, क्या बहुत ही खुश। पूरे समाज को और पूरे जनता को धन्यवाद करते हैं कि उनके वजह से, उनका प्यार, उनका आशीर्वाद, उनके वजह से इतना बड़ा खुशी हमको ये हुआ। तो पूरी मतलब समाज में ही नहीं बल्कि पूरी दुनिया में से मतलब हम लोग धन्यवाद करते हैं उनका। आता भाजपत आदिवासी नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माया इवनाते नेमक्या आहेत तरी कोण? त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। माया इवनाते 3 दशकांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत। पक्षातील महिला आदिवासी चेहरा आहेत। 5 वेळा त्या भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत। 2007 ते 2009 पर्यंत नागपूरच्या महापौर राहिल्या आहेत। राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या त्या माजी सदस्य आहेत। शहर आणि प्रदेश कार्यकारिणीत त्यांच्या कामांचा मोठा अनुभव आहे। आता इवनाते या आदिवासी समाजाचा चेहरा असण्यासोबतच महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याही निकटवर्तीय मानल्या जातात। गेल्या आठवड्यात राष्ट्रपती नागपूरमध्ये आल्या होत्या। त्यानंतर लगेच इवनातेंना उमेदवारी दिल्यानं भाजप आदिवासी कार्ड खेळत आहे का असा सवाल देखील उपस्थित होतोय। मात्र इवनातेंच्या उमेदवारीनं भाजपच्या महिला नेत्या नाराज झाल्याची चर्चा आहे। यावर भाजप नेत्या नवनीत राणांनी नाराजी तर नाही मात्र आनंदही व्यक्त केला नाहीये। संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है। मैं किसी भी मोड़ से नई शुरुआत कर सकती हूँ। प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, नवनीत राणा यांच्याही नावाची चर्चा असताना माया इवनातेंना उमेदवारी दिल्यानं भाजपला नाराजीचा सामना करावा लागणार का हे देखील बघावं लागणार आहे। मात्र इवनातेंच्या रूपानं विदर्भातल्या एका सर्वसामान्य महिला नेत्याला थेट राज्यसभेत नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे। एकीकडे पक्षात अनेक वजनदार नेत्या असतानाही भाजपनं राज्यसभेसाठी माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली। महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर किंवा भाजपच्या फायरब्रँड नेत्या नवनीत राणा यांची नावं जास्ती चर्चेत होती। मात्र भाजपनं यंदाही धक्कातंत्राचा वापर करत इवनाते यांना उमेदवारी जाहीर करून त्यांच्यावर माया दाखवली। आता इच्छुक उमेदवारांची नाराजी होते का? पक्ष त्यांची नाराजी दूर करतो का? आणि कशा प्रकारे ही नाराजी दूर केली जाईल? तसंच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर काही राजकीय घडामोडी घडतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे पक्षात वजनदार नेत्या असताना माया इवनाते यांचा राज्यसभेसाठी नंबर लागलाय। महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर तसंच फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होती। यंदाही धक्कातंत्र देत अनपेक्षितपणे इवनाते यांच्यावर पक्षानं माया दाखवली। त्यामुळे आता इच्छुक नेत्यांची नाराजी उफाळून येणार का? पक्ष नाराजी कशी दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेंसह राहुल जोशी, यूसीएन न्यूज, नागपूर।